कायदेशीर कारवाई होते। त्यांनी ना थोड्या पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली, ना दबाव टाकला, ना पोलीस कोणत्या अधिकाऱ्याची नोकरी टाक। आणि दुसरा भाग असा आहे की जन्माचे दाखले बनावट झालेले आहेत, जे झाले आहेत ते समोर आलेले आहेत। जर ते बनावट दाखले आहेत तर या भारतातल्या नागरिकांनी बनावट दाखले का बनवावे, बनवू नये। आणि जर ते बनवणार असतील तर ती एक प्रकारची चोरी आहे। ती चोरी थांबवण्याचं काम उद्या कदाचित नाही निघणार ना। उद्या कदाचित अमरावतीचा तपास केल्यानंतर एकही प्रकरण निघणार नाही निघालं तर कोणतं बिघडलं, उद्या ते येऊन जाहीर करतील की इथे नाही निघालं। पण महाराष्ट्रभर मोहीम राबवताना अनेक ठिकाणी त्यांना हा अनुभव आला, अनेक ठिकाणी संशयास्पद व्यवहार दिसला आणि ज्यांनी चोऱ्या केल्या आहेत त्यांनी याच्या विरुद्ध माहोल उभा केलेला आहे। आणि जे नेहमी चोरांना पाठबळ झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आता चिंता वाटायला लागलेली आहे आणि म्हणून ते नेते समोरून हा सगळा विषय बोलायला लागलेले आहेत। मला असं वाटतं की या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। आता आमचे अमरावती शहराचा सर्वे केला आणि त्याच्या आधीपासून आम्ही बघतो रजा अकादमीच्या मोर्चापासून, जर रजा अकादमीचं फुटेज मोर्चाचं जर तुम्ही आजही काढलं आणि ते सगळं फुटेज जर तुम्ही तपासलं तर तुम्हाला समोर त्या मोर्चाच्या समोर जो एक 5-6 हजाराचा माप होता, 7-8 हजाराचा, तो माप तुम्हाला अमरावतीला दिसणार नाही। मग तो अमरावती जिल्ह्यातून आला होता का आपण समजू शकतो अमरावती जिल्ह्यातून आला असेल।